नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोचलेली अभिनेत्री नम्रता संभेराव आज प्रत्येकाची लाडकी बनली आहे. तिच्या भन्नाट कॉमेडीने ती प्रेक्षकांना खळखळून हसवते. पण तिच्याबद्दल एक खास गोष्ट अनेकांना माहिती नाही. तुम्ही नम्रताला अनेकदा स्टेजवर गाणी गाताना पाहिलं असेल. तिचा गोड आवाजही चाहत्यांना खूप आवडतो. मात्र गाण्याची ही कला तिला कोणाकडून मिळाली हे तुम्हाला माहिती आहे का? ह्यामागे आहे तिची आई आणि तिची बहीण. नम्रता स्वतः अनेक मुलाखतींमध्ये सांगते की गाण्याची आवड घरातून मिळाली. विशेष म्हणजे तिची बहीण रेश्मा फावडे या एक गुणी आणि प्रसिद्ध गायिका आहे. मुंबईमध्ये त्या स्वरसृष्टी या नावाने स्वतःचे संगीत वर्ग चालवतात. अनेक विद्यार्थ्यांना त्या संगीताचे धडे देतात. इतकंच नाही तर विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्या भावगीत, भक्तिगीत आणि सुगम संगीताचा सुंदर मैफिल रंगवतात. संगीत क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं आहे. त्यामुळे नम्रताप्रमाणेच तिची बहीणही आपल्या कलेच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करत आहे. नम्रता संभेरावच्या कुटुंबात इतकं मोठं संगीताचं वारस आहे हे तुम्हाला आधी माहिती होतं का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच मराठी कलाकारांच्या खास गोष्टी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.